ओके. कुशल, वेदांग, आर्या, स्वराज, तन्वी, कनिष्क, स्नेहा, स्पर्श. सगळ्यांनी प्रेझेंटी लावा. आदित्य. अजून कोण आहे? सगळ्यांनी प्रेझेंटी लावा. येस, आदित्य, दीक्षा, देन संयोग, राईट? प्रेझेंटी लावायची आहे. नाव लिहायचं आहे चॅट बॉक्स मध्ये आणि स्टँडर्ड, कोणतं स्टँडर्ड आहे ते लिहायचं आहे. चला, आपण आता 4th स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. 4th स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युअर डिव्हिजन. ओके, डिव्हिजन. टिल देन 3rd स्टँडर्ड एकदम नीट इथे तुम्ही पण लक्ष द्या. इट इज गोइंग टू बी युजफुल फॉर यू. ओके, तुम्हाला पण याचा उपयोग होणार आहे. बघा, see, if 20 chocolates are divided equally between 5 children, how many does each child get? आता तुमच्याकडे 20 चॉकलेट्स आहेत. ओके, आणि तुम्हाला 5 मुलांना ते वाटायला सांगितले आहेत. मग तुम्ही काय करणार? ते ते काय चॉकलेट्स तुम्ही घेणार आणि त्या 5 मुलांना उभं करणार आणि एक 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 देत जाणार. मग असं करत करत त्या प्रत्येक मुलाकडे किती चॉकलेट्स आलेत बघा. How many chocolates each child have? 4. Yes, Arya, 4. Okay. 4. So this you get by dividing the number of chocolate with the number of students. मग हे तुम्ही कसं काढू शकता? हे काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? जेवढे चॉकलेट्स आहेत त्या चॉकलेट्सला नंबर ऑफ स्टुडंटने डिवाइड करायचं आहे. सी, दिस इज हाऊ डिव्हिजन वर्क्स. आता जॉईन झालेल्यांनी प्रेझेंटी लावा. वी वेर हॅव्हिंग 20 चॉकलेट्स, बरोबर? 20 चॉकलेट्स होते आपल्याकडे आणि 5 स्टुडंट्सला आपल्याला ते द्यायचे आहेत. आणि किती किती एका स्टुडंटला किती चॉकलेट्स येतील असं विचारलंय. मग याच्यासाठी आपल्याला डिव्हिजन करावं लागणार आहे. मग 5च्या टेबल मध्ये 20 येईपर्यंत 5चा टेबल बोलायचा आहे. वेदांत बोलून दाखव. 5 1 is 5, 5 2 is 10, 5 3 is 15, 5 4 is 20. येस, काय झालं? 5 4 जा 20. ओके, आणि डिव्हिजन मध्ये जो नंबर खाली येतो त्याला आपण येस टीचर. येस येस रिद्धी, व्हॉट हॅपन? टीचर. तुमची येस स्क्रीन दिसत रिद्धी, नाहीये मला. तुमची स्क्रीन दिसत नाही. सगळ्यांना तुमची स्क्रीन दिसते स्क्रीन का दिसत नाहीये माझी? मला. वेट वेट, तन्वी, आर्या, टीचर, तुमची स्क्रीन स्पर्श. नाही दिसत मला. रिद्धी, तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. रिद्धी, तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, कारण तुझा आवाज पण माझा आवाज पण तुला येत नाहीये. मी कधीपासून बोलते पण माझा आवाज तुला क्लिअर येत नाहीये लगेच, आणि स्क्रीन दिसत नाही. एकदा पुन्हा जॉईन कर लेफ्ट होऊन. ओके रिद्धी? तुझं लिहायचंय? येस. Wait, let me put a message for Riddhi. Just wait. Okay. ओके, बघा इथे. मग डिव्हिजन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? जसं आपण मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन करतो ना, तसं डिव्हिजन मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. मग हे कोण सांगणार मला? आर्या. 0 मायनस 0, 0 मायनस 0, 0 0. आर्या. 2 मायनस 2, 0. येस, गुड. ओके, मग अशा प्रकारे आपण डिव्हिजन केलेलं आहे. आणि या डिव्हिजनला आपण पूर्ण भागाकार असं मराठीत म्हणतो, ज्याच्यामध्ये इकडे शेवटी 0 राहतो. ओके, चला लिहून घ्या पटकन हे सम. लिहून घ्या. टीचर, आम्ही पण. हो, सगळ्यांनी लिहा.
थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी पण लिहा, कारण ही फोर्थ स्टँडर्ड वाल्यांची रिव्हिजन आहे, त्यामुळे हे थर्डच आहे. लिहून घ्या. रिद्धी, आता स्क्रीन दिसते का तुला? येस रिद्धी. ओके, आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय विचारलं आहे? इफ 21 flowers are divided equally between 7 children, how many flowers does each child get? बघा, 21 फ्लावर्स आहेत आपल्याकडे. ओके, 21 फ्लावर्स आणि ते 7 चिल्ड्रन मध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहेत. करा आता, डिव्हिजन करा. डिव्हिजन करा आता तुम्ही. इथे काय येणार, इथे काय येणार आणि इथे काय ओके. येणार लिहा. विजिबल ना रिद्धी? ओके. येस टीचर. टीचर सगळ्या मुलांना 3-3 येतील. येस, सॉल्व करा, सॉल्व करा. येस टीचर. ओके. टीचर कंप्लीट. टीचर कंप्लीट. ओके. टीचर कंप्लीट. येस. सो काय आलं इथे? ओके, चला स्पर्श 7 चा टेबल बोल 21 येईपर्यंत. झिरो. येस, स्पर्श. टेबल बोलायचा आहे 7 चा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. येस, 7 3 21. Now 7 21 1 minus 21 will be 7, 0. 7 2 ओके, सगळ्यांचा असाच आलाय आन्सर. टेबल. 7 1 सगळ्यांचा आन्सर 7, असंच 7 आलाय 2 का? 14, 7 3 21. येस येस येस. ओके, गुड. 3 लिहिलाय वरती, कॅरी ओव्हर तो 1 च्या वर येणार ना? असं काही नाही की त्याच्यावरच लिहायला पाहिजे. सी बघा, यू कॅन राईट इट, कारण तो सगळ्यासाठी आला आहे. ओके, आपण त्याचा काय करतोय, डिव्हिजन करतोय ना. नो नीड की तो 1च्याच वर आला पाहिजे, असं काही गरज नाही. ओके, नेक्स्ट बघा. आता हे तुम्ही सॉल्व करा पटकन. बुक आहे ना तुमच्याकडे, पेज नंबर 32 वरचे हे 4 सॉल्व करा. येस, कराल ना? फोर्थ स्टँडर्ड. येस. चला स्टार्ट. पेज नंबर 32. हा, टीचर काय करायचंय? पेज नंबर 32 वरचे हे सम सॉल्व करायचे आहेत. 4 डिव्हिजन प्रॉब्लेम. थर्ड स्टँडर्ड. आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे इकडे. तुमचं नवीन लेसन आपण स्टार्ट करतोय, मेजरमेंट. थर्ड स्टँडर्ड. वेदांग, स्वराज, मधुरा. आर्या, बुक नाहीये का तुझ्याकडे? नो टीचर. का? मॅथ्सचं लेक्चर असल्यावर बुक ठेवायची. पटकन स्क्रीनशॉट काढून घे. डन आर्या? आर्या, हॅव यू डन? येस टीचर. Okay, good. Third standard, pay attention. Our new lesson is measurement. Okay, measurement. Measurement म्हणजे काय? माप. बघा, फर्स्ट आहे लेंथ. लेंथ म्हणजे लांबी.
ताई टोल्ड नंदू अँड सोनू टू मेजर द लेंथ ऑफ द टेबल. ताईने काय सांगितलं, नंदू आणि सोनूला टेबलची लांबी मोजायला सांगितली. नंदू, द लेंथ ऑफ दिस टेबल इज 11 स्पॅन्स ऑफ माय हँड. मग नंदू काय म्हणाला की माझ्या हाताच्या 11 स्पॅन एवढी ह्या टेबलची लांबी आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी त्याच्या हाताच्या विथ त्याच्याने मोजलं त्यांनी, तेव्हा त्याचा हात त्याने 11 वेळा तिथे मोजला आहे. ओके, तेवढी लांबी त्या टेबलची आली आहे. द लेंथ ऑफ द टेबल मेजर्स 12 स्पॅन ऑफ माय हँड. पण सोनूचा हात थोडा लहान असल्यामुळे तिच्या हाताच्या किती स्पॅन आले आहेत तिथे? 12. Both of you have used your hand span. Then why is the difference in your in your measurement as a hands? Are their hands equal? Spans equal? Mine is bigger than Sonu's. That's what caused the problem. All right, I will give a paper strip of equal length to both of you. Use them to measure this length. मग बघा, मग ताईने काय सांगितलं की मी तुम्हाला आता पेपरची तुमच्या हातांची लांबी वेगवेगळी असल्यामुळे टेबलची लांबी वेगवेगळी आली. मग मी आता तुम्हाला एक पेपरची स्ट्रीप देते, त्याच्यावरून तुम्ही लांबी मोजा. आता ती पेपरची स्ट्रीप दोघांना सारख्याच आकाराची दिलेली, त्यामुळे त्यांनी काय केलं, पेपरची स्ट्रीप घेऊन जेव्हा त्यांनी त्या टेबलची लांबी मोजली, लेंथ मोजली, तेव्हा ती सेम आली. बघा ना. ओके, सो तुम्ही टेलर कडे गेला आहात का कधी? Yes. आपण टेलर कडे जातो ना, Yes. तो टेलर पण आपल्या कपडे शिवण्यासाठी काय करतो, कपड्याची लांबी मोजत असतो. मग तो कसा मोजतो? मीटर, सेंटीमीटर अशा प्रमाणे मोजतो. मग हे 1 मीटर बघा, द मीटर इज अ स्टँडर्ड Complete युनिट teacher. विच इज युज्ड ओके which is used for measuring length. If we divide a meter into 100 equal parts, each part is called centimeter. बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं का? कारण जर आपण 1 मीटरचा कपडा घेतला आणि त्याचे 100 इक्वल पार्ट केले, 100 भाग केले आपण त्याचे, पण ते इक्वल असतील, समान असतील, त्यांची लांबी रुंदी सेम असेल, तर तो एक भाग आपण सेंटीमीटर म्हणून ओळखतो. म्हणून 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं आहे. मग तुमची पट्टी असते ना, मोठी पट्टी, अ बिग रुलर यू हॅव, तिच्यावर किती सेंटीमीटरची नोंद केलेली असते? 15 सेंटीमीटर. ओके, 15 सेंटीमीटर. आता तुमच्याकडे रुलर आहे का? छोटी पट्टी आहे का तुमच्याकडे सध्या? थर्ड स्टँडर्ड. Yes. बघा तिच्यावर किती आहे मेजरमेंट, किती पर्यंत केलं आहे? सांगा मला, कशी स्केल 15. आहे असं? 15. ओके. 50. मग ओके, मग आता जर मी तुम्हाला तुमच्याकडे असणारी पेन्सिल सांगितली मोजायला, तर ती पेन्सिल कशी मोजणार तुम्ही? बघा इथे लक्ष द्या. तुमची पेन्सिल घ्यायची आणि तिला उभं ठेवायचं. ओके, समजा ही आहे तुमची पेन्सिल. ओके, ही तुमची पेन्सिल आणि तुमच्याकडे रुलर आहे, बरोबर? ती रुलर पट्टी बरोबर इथे लावायची आणि तिला मोजायचं किती आहे तिच्यावरचं डिस्टन्स. इथे बरोबर त्याला पेन्सिलला चिकटवायची आणि अशा प्रकारे तुम्हाला लाईन्स असतील, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असं लिहिलेलं असेल सगळं. मग तुमच्या पेन्सिलीची लांबी तुम्ही पट्टी लावून मोजू शकता. येस, ओके, मोजू शकता की Yes. नाही? ओके, मग बघा, मग अशा प्रकारे तुम्ही लेंथ ऑफ पेन्सिल, लेंथ ऑफ युअर नोटबुक, ओके, हे सगळं मेजर करू शकता. डिस्टन्स बिटवीन टू बिल्डिंग, दोन बिल्डिंग मधला अंतर, दोन बिल्डिंग मध्ये असणारा अंतर, लेंथ ऑफ अ मोबाईल फोन, तुमच्या जवळ असणाऱ्या मोबाईल फोनची लांबी, विड्थ ऑफ अ रोड, रस्त्याची रुंदी, डिस्टन्स बिटवीन टू पोल, दोन खांबांमध्ये असणारं अंतर, हे सगळं आपण मोजू शकतो. आणि ते मोजण्यासाठी सेंटीमीटर किंवा मीटर या युनिटचा वापर केला जातो. ओके, मेजर द फॉलोइंग डिस्टन्सेस इन स्टँडर्ड युनिट्स. Get your difference to do so. Compare your observation and measure again if it is a difference. Okay. मग आता तुम्ही तुमची बुक, टेबलची हाईट, लेंथ हे सगळं, तुमचा वरांडा,
न्यूजपेपरची लांबी हे सगळं मोजू शकता. ओके. Make an estimate of measurement of the following thing, then check your estimate against an actual measurement. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. भेंडी, त्यानंतर क्लस्टर बीन म्हणजे गवार, गवारीची शेंग, ज्वारीचा प्लांट, बनियन ट्री ट्रंक या सगळ्यांच्या लांब्या मोजायला सांगितल्या आहेत. ओके. नाव द सेकंड वन इज वेट. वेट फर्स्ट तुम्हाला लेंथ समजलंय. यस, लेंथ अपन कशात मोजतो. ओके, फोर्थ स्टैंडर्ड आपका कंप्लीट हो गया है तो प्लीज वेट कीजिए थोड़ी देर. थर्ड स्टैंडर्ड लेंथ आपण कशात मोजतो, सेंटीमीटर किंवा मीटर. वन yes, 1 meter is equals to 100 centimeter. So now measurement second is weight. Weight बघा, तुम्ही दुकानात जाता तेव्हा भाजीवाला किंवा किराणाचं दुकान असणारा माणूस, विक्रेता तुम्हाला अशा प्रकारच्या तराजूत गोष्ट मोजून देतो किंवा त्याच्या हल्ली डिजिटल असतं सगळं, फक्त त्या प्लॅटफॉर्मवर ठेवली जाते वस्तू आणि वरती लाईट मध्ये नाव नंबर लिहून येतो आणि ते नंबर म्हणजे तुमच्या वस्तूचं वजन असतं. म्हणजेच वेट, वस्तूचं वजन म्हणजेच वेट किंवा मास. ओके. बघा, if something is weighed using standard weight, it measures the same no matter who does the weighing. The kilogram is standard unit for measuring weight. मग वेट करताना जर आपण स्टँडर्ड गोष्टींचा वापर केला, जसं 1 किलोग्रॅम, तुम्ही दुकानात जाऊन 1 किलो साखर मागितली आणि त्याच्यासाठी त्याने 1 किलो वजनाचं ते लोखंडाचं वजन असतं ना दुकानदाराकडे, ते त्यांनी एक साईडला ठेवलं. मग ते तुम्ही मोजलं का आणि मी मोजलं काय, प्रत्येक वेळी सेमच येणार आहे. त्यामुळे वेट मोजण्यासाठी किलोग्रॅम हे स्टँडर्ड वापरलं जातं. तसं प्लीज गिव्ह मी 2 किलोग्रॅम ऑफ जवार, आय वॉन्ट 1 किलोग्रॅम ऑफ शुगर, आय वॉन्ट 5 किलोग्रॅम्स ऑफ व्हीट. म्हणजे जेव्हा आपण वजन मोजतो अशा वस्तू घेतो. आता तुम्ही 1 किलो दूध आणता का, सांगा मला. नाही. पण कांदे, बटाटे, धान्य, कडधान्य या गोष्टी आपण वजनात म्हणजेच वेट आपण नेहमी कशात मोजत असतो, किलोग्राम्स मध्ये मोजत असतो. ओके. नाव नेक्स्ट इज व्हॉल्यूम अँड कपॅसिटी. तुम्हाला याच्यावर काहीही एक्सरसाइज नाहीये मला वाटतं, फक्त घरातले ऑब्जेक्ट्स मोजायला सांगितले, त्यांचा काही कॅल्क्युलेशन सांगितले. बघा, नेक्स्ट आहे व्हॉल्यूम अँड कपॅसिटी. ओके, व्हॉल्यूम अँड कपॅसिटी. तुम्ही दूधवाल्याकडनं 1 किलो दूध मागता का, नाही. कारण दूध पाणी रॉकेल या गोष्टी कशा असतात, लिक्विड आहेत. ओके, त्यामुळे तेल, दूध, पाणी, केरोसिन या गोष्टी मोजण्यासाठी आपण लिटर हे स्टँडर्ड वापरतो. जी गोष्ट लिक्विड असते ती मोजण्यासाठी लिटर हे स्टँडर्ड वापरलं जातं. लाईक 1 लिटर मिल्क, 3 लिटर वॉटर, 2 लिटर केरोसिन. ओके. मग आता इथे तुम्ही भांडी धुण्यासाठी किती लिटर पाणी वापरलं, कुकिंग साठी किती लिटर पाणी वापरलं हे मेजर करायला सांगितलं आहे. ओके. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. आता तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यांकडे बुक आहे ना, प्रत्येक पेजवर थर्ड स्टँडर्ड एकदाच लक्ष द्या, मी परत सांगणार नाही. प्रत्येक पेजवर पिंक बॉक्स मध्ये जे लिहिलं आहे ते तुमच्या बुक मध्ये लिहायचं आहे. वरती लिहा मेजरमेंट, लेंथ. पहिले टाकायचा लेंथ, त्यानंतर सगळ्यांनी लक्ष द्या, कुशल स्पेशली यू, मी परत सांगणार नाही. नंतर हे लिहायचं, बॉक्स मध्ये लिहिलंय ना, जे बॉक्स मध्ये दिलंय तेवढंच सगळं तुम्हाला लिहायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर तुम्ही टाकणार आहात मीटर, सेंटीमीटर.
नो, लेंथ टाकल्यावर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आपला आला आहे वेट. सेकंड मेजरमेंट कसला केला आपण? वेट. वेट टाकल्यावर हे लिहायचं आहे. If something is weighed using standard weights, it measures the same no matter who does the weighing. The kilogram is standard unit for measuring weight. जेवढं सगळं या बॉक्समध्ये आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही काय लिहिणार? व्हॉल्यूम अँड कपॅसिटी. मेजरमेंट, व्हॉल्यूम अँड कपॅसिटी. द लिटर इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग लिक्विड. The amount of water that is needed to fill any container such as pot, bucket, drum or pan is called capacity of that container. ओके. जेवढा अशा बॉक्स मध्ये दिलेला आहे ते लिहायचं आहे. पिंक कलरचं टेक्स्ट आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. अंडरस्टूड थर्ड स्टँडर्ड? सांगा मला, समजलंय का? Yes. एव्हरीवन, एव्हरीवन. स्वराज, कुशल, मधुरा, have you understood? Yes. Okay, Yes. start writing. Yes, teacher. Start writing. Okay, Shreya be here. Yes. Now fourth standard. What is the interrelationship between division and multiplication? Let's see. देखिए, इससे बेस्ड आपको कुछ प्रॉब्लम सॉल्व करने हैं. आपको पता है 7 5 जा 35 होता है. सो आपको 35 को किससे डिवाइड करने पर 5 आएगा? 7 से. यस. देन 35 को किससे डिवाइड करने पर 7 आएगा? 5 से. ओके. सी, इट इज व्हेरी सिंपल अँड व्हेरी इंटरेस्टिंग. बघा, तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशा प्रकारे रिलेटेड असतं ते आता आपण शिकतोय. ओके. You all know that multiplication and division are both are related. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं आहे? 7 multiplied by 5 is equal to 35. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे 35 divided by what will give you 5 and 35 divided by what will give you 7. So let's start. कार्तिक एवढ्या लेट का जॉईन केलं? See, fourth standard. See over here. 7 multiplied by 5 will give you 35. हे तर आपलं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर. 7 5 जा 35. बट आता 35 ला कितीने डिवाइड केल्यावर 5 मिळणार? 7 5 जा 35 ना. मग इथे तुम्ही काय लिहिणार आर्या? 7. येस. त्यानंतर 35 ला कितीने डिवाइड केल्यावर आपल्याला 7 मिळणार? व्हॉट यू विल राईट हिअर स्नेहा? 5. 5. ओके. सो दिस इज वेरी इजी. इजी है ना ये? यस, इट Yes. इज इजी. चलिए लिखिए जल्दी से. लिखना है. यस. फोर्थ स्टैंडर्ड, राइट इट डाउन. और इससे रिलेटेड और भी है, वो सॉल्व करेंगे अब हम. जल्दी जल्दी करिए. म्हणजे ते दोन्ही लिहू ना 1 2 टाकून. 1 2 टाकायची गरज नाही, फक्त खालच्या बुकच्या एका लाईन वर ते दोन्ही बसवा. कम्प्लीट. ओके. नेक्स्ट आता तुमच्या आहेत त्याच्यात ते सॉल्व करा. चला, पेज नंबर 33 वर आहेत अजून 3. पटकन सॉल्व करा. इट इज व्हेरी इजी. पटकन करा. And after completing, let me know in the chat box.
टीचर आवाज नाही येत. मी बोलतच नाहीये कुशल, तर तुला आवाज कसा येणार? तुम्हाला अभ्यास सांगितलाय ना करायला? तुला अभ्यास दिलाय ना, मी 3rd स्टँडर्डला अभ्यास दिलाय आणि 4th स्टँडर्डला पण आता हे सॉल्व्ह करायला सांगितलंय. मग माझा आवाज कशाला पाहिजे? कंप्लीट करा पटकन. Fourth standard, make it very fast. And after completing, let me know. Complete. Complete. Okay. ओके 6 7 जा 42 बरोबर. मग आता तुम्ही काय लिहिणार? 42 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू तन्वी Teacher 6. येस. स्नेहा 42 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 7. yes. Now next 5 multiplied by 9 is 45. 5 9 जा 45. ओके. कनिष्क 45 ला कशाने डिवाइड केल्यावर आपल्याला 9 मिळणार? कनिष्क Kanishk is there, right? 9. 45 ला कशाने डिवाइड केल्यावर आपल्याला 9 मिळणार? This one. Teacher 5 ने. Yes. Then this is 45 ला कशाने डिवाइड केल्यावर आपल्याला 5 मिळणार? कोण सांगणार? स्नेहा बताइए. Teacher yes. 45 को किससे डिवाइड करने पर 5 मिलेगा? 45. Teacher ऊपर 9. देखिए. यस. ओके. अभी ये कौन बताएगा? रेज योर हँड. कोणीच डायरेक्ट माइक ऑन करणार नाही. रेज योर हँड. ओके. सहयोग. आदित्य 8. नो. पहिल्यांदा इथे वरती काय येणार सांग मला? 8 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 56 मिळतो? रिद्धी सांग. ये मैं बोलो. रिद्धी Teacher complete. ओके. आप बताइए स्नेहा 8 को किससे मल्टीप्लाई करने पर 56 मिलेगा? Teacher 7. यस यस. ओके. सो रेस्ट तो बहुत इजी है, वो आपने सॉल्व किया राइट. नाउ डिवाइडिंग अ 2 डिजिट नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर को सिंगल डिजिट से डिवाइड करना है आपको. ओके. देखिए किस तरह से. जो जिस नंबर को हम डिवाइड करने वाले होते हैं इसको उसको हम डिवाइडेंड बोलते हैं. डिवाइडेंड. और जिस नंबर से डिवाइड करने वाले होते हैं उसको हम डिवाइजर बोलते हैं. डिवाइडेंड एंड डिवाइजर. ओके. सो 84 डिवाइडेड बाय 4, इसमें 84 डिवाइडेंड है और हमारा 4 है वो डिवाइजर है. देखिए
तो आपको क्या करना है यहाँ पे, पहले 84 है हमारा, यस, सो वी विल सॉल्व दिस। देखिए 84 है, राइट। नाउ ये हमारा 4 है, तो 84 हमारा डिवाइडेंड है और 4 हमारा डिवाइजर है। सो बोलिए 4 1 जा 4, 4 2 जा 8. 4, एस 4 2 जा 8, 8 माइनस 8, 0. बोलिए जल्दी। यस, फिर ये 4 का क्या करूं, नीचे. यस 4 1 जा, 4. यस, सो दिस विल बी 0, ओके, टीचर कैसे? यस, चला लिया। टीचर कंप्लीट. ओके, अभी क्या है देखिए यहाँ पे, द टीचर गेव रोहित, शोभा एंड माधवी 36 बिंदीज, लिटिल बिंदीज टू स्टिक ऑन अ पीस ऑफ पेपर। टीचरने काय केलेलं आहे, 36 छोट्या छोट्या बिंदीज रोहित, शोभा आणि माधवीला दिलेल्या आहेत पेपरवर चिकटवण्यासाठी. शी asked them to put an equal number of bindies in each row and then to count how many rows were formed. मग टीचरने सांगितलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढ्या बिंदी तुम्ही एका रो मध्ये लावायच्या आहेत, पण प्रत्येक रो मध्ये इक्वल बिंदीच आल्या पाहिजेत बघा, आणि मग सांगायचं आहे की किती रोज फॉर्म झाल्या आहेत बघा, किती बिंदी दिल्या आहेत, 36, बरोबर, 36 दिले आहेत. मग आता कोणीही कशा प्रकारे लावू शकतं, बरोबर, बघा 36 कोणाकोणाच्या टेबल मध्ये येतो सांगा मला, कौन कौन से टेबल में 36 आता है, 9. 4. 4 6 जा, राइट, 4 के, सॉरी, 36. यस 6 6 जा, ओके, 6 6 जा आता है और 4 के टेबल में भी आता है ना, 4 9 जा, राइट, यस, और कौन Yes. से आता है, 7 के भी आता है. 8. ओके, ओके, चला 8. बघा, आता बघा हा, आता पहिल्यांदा एका स्टुडंटने काय केलं, 4 चा टेबल वापरला आणि 4 9 चा, मग त्याने काय केलं, एका रो मध्ये त्याने 4 टिकल्या चिकटवल्या, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, असं त्याने किती रोज बनवल्या, 9, आपल्या किती झाल्या बघा, 1 2 3 4 5 6 7, अजून 2 काढायचे आहेत आपल्याला रोज, बरोबर, 1 2 3 4, 1 2 3 4. आता या बिंदीच काउंट करा, 36 आहेत का, काउंट करा पटकन तुम्ही, सांगा पटकन, केल्या काउंट, अर्धे 36, 36. येस ते आर 36, राईट, ओके, सो 36. आपल्याला काय, येस, मग आपल्याला काय सांगितलं आहे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, 8 बिंदीज इच युजिंग 36 बिंदी, ओके, त्यांनी 7 च केलं आहे, त्यानंतर 6 च केलेलं आहे आणि 4 च केलेलं आहे. आता आपल्याला 8 बिंदीज काढायला सांगितलं, मग 8 च्या टेबल मध्ये 36 येईपर्यंत 8 चा टेबल बोला, चला पटकन सांगा, कोण बोलणार, यस नेहा बोलिए,
8 म्हणजे 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 ओके ओके, वेट वेट, अभी हम 40 तक चले गए, 36 आया क्या? नो. नो. सो आता काय करायचं बघा आपण, बघा मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला एखादी बिंदी तशीच राहणार, बरोबर. बघा आपल्याकडे किती आले, 36 आपल्याला सांगितलेत आणि आपल्याला काय करायला सांगितलंय, 8 रोची एक 8 बिंदीची एक रो. चला बनवूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 3 जा 24, right? 1 2 3 4 5 6 7 8. 8 4 जा, बोलिए जल्दी, 8 4 जा किती बिंदी झाल्या या काउंट करा. चला 8 3 जा 42, 32, बिंदी काउंट करा पटकन. 37, नो 36, नो 32, येस, दे आर 32 आहेत ते. आता पण आपल्याला 36 सांगितलेले, मग आपण काय करायचं आहे, या 36 मधून हा 32 मायनस करायचा आहे. किती राहिले, 4. मग आपल्या 4 बिंदीच तशाच राहतील, आपण आता 8 कंप्लीट करू शकत नाहीत. 1 2 3 4. आता काउंट करा किती झाले बघा. झाले का 36? yes, येस. yes, ओके, म्हणजे तुमचा हा जो ब्लॉक आहे तिथे आता आपण जे ड्रॉ केलं ते तुम्ही ड्रॉ करणार. ओके, विल यू डू दॅट? आता हे डिव्हिजन करून दाखवा मला. चला 58 डिवायडेड बाय 3. बघा मगाशी आपण जे डिव्हिजन केलं 84 डिवायडेड बाय 4, त्यामध्ये इझिली डिव्हिजन होत होतं, पण आता आपल्याला 58 ला 3 ने डिवाइड करायचं आहे. काय करणार तुम्ही याच्यासाठी सांगा, सांगा लवकर. Who will help me to solve this? बघा 3 1 जा 3. येस. 5 - 3 किती झाले, सांगा पटकन. 2, 2, येस 2. नाव हा 8 आपण असाच घेणार, बरोबर. 3 च्या टेबल मध्ये 28 येतो का, पटकन 3 चा टेबल बोला. 28 येत नसेल तर त्याच्या अगोदरचा कोणता तरी नंबर येतो का बघा पटकन. सांगा पटकन, कोणता नंबर येतोय. तिथे येस 27 येते, 28 नाही. येस येस 27 येतो ना, मग 3 9 जा 27. 8 - 7 1 and 2 - 2 0. म्हणजेच प्रत्येक वेळी तुमच्या इथे खाली झिरोच येईल असं नाही. ओके, जसं हे आता इथे मगाच्या डिव्हिजनच्या प्रॉब्लेम मध्ये 0 आन्सर आलता ना खाली. प्रत्येक वेळी आपल्या डिवायडरला डिवायझरने पूर्ण डिव्हिजन होईल असं नाही. प्रत्येक वेळी भागाकारात पूर्ण भाग जाईल असं नसतं. त्यामुळे कधी कधी इथे 1 राहू सुद्धा शकतो, कोणतीही संख्या राहू शकते. हे लिहून घ्या. चला लिहून घ्या. टीचर कंप्लीट. ओके, टीचर कंप्लीट. टीचर कंप्लीट. येस. मग आता त्याला काय म्हणायचं बघा. बघा टीचर कंप्लीट. this 19 is quotient and 1 is remain. ओके, हा जो 1 राहिला आहे
त्याला आपण कोटियंट असं सॉरी त्याला आपण रिमेन म्हणजे बाकी असं म्हणतो आणि हे आहे आपलं उत्तर त्याला कोटियंट असं म्हटलं जातं. ओके ना चला आता मग हे डिव्हिजन करा 36 पेज नंबर 36 फक्त पहिले 3 करा फर्स्ट 3 75 डिवायडेड बाय 5 52 डिवायडेड बाय 4 आणि 44 डिवायडेड बाय 3 पहिल्यांदा आर्या बुक नसेल तर पहिल्यांदा हे लिहून घे आणि नंतर डिव्हिजन कर. आर्या तुझ्याकडे बुक नाहीये ना पटकन हे पहिले 3 लिहून घे आणि नंतर डिव्हिजन कर. डन आर्या नो टीचर. फक्त लिहून घ्यायचे आहेत पहिले 3 काय काय आहे ते नंतर तू डिव्हिजन कर. टीचर पहिले 3च लिहायचे आहेत ना? येस 1 2 3 4 5 6 विल बी युअर 4 5 6 तुमचा होमवर्क असणार आहे. थर्ड स्टँडर्डचा कंप्लीट झालाय लिहून जेवढं सांगितलेलं. येस. सांगा मला लेंथचं युनिट काय असतं. लेंथ कशामध्ये मोजणार आपण लांबी कशामध्ये मोजायची. मीटर अँड सेंटीमीटर. व्हेरी गुड. त्यानंतर वेट वेट मास कशात मोजायचं काय आहे स्टँडर्ड त्याच्यासाठी. व्हेरी गुड. त्यानंतर किलोग्रॅम. व्हॉल्यूम आणि कपॅसिटी कशात मोजायचं व्हॉल्यूम कशात मोजायचं. लिटर. व्हेरी गुड. व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. लिटर. ओके दिस वॉज ऑल अबाउट टुडे. ओके तुमच्यासाठी आज मेजरमेंट होतं त्यामुळे एवढंच होतं. नेक्स्ट लेक्चरला याच्यावर काही एक्सरसाइज पण नाही दिली आहे तुम्हाला मेजरमेंटवर. नेक्स्ट लेक्चर विल बी हॅव्हिंग पॅटर्न व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. 4th स्टँडर्डला सुद्धा हे शिकवलं जाईल परत कारण हे तुम्हाला खूप नंतर 5th 6th ला पण उपयोगी होत राहतं. ओके त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला आपण पॅटर्न शिकणार आहोत जे सगळ्यांसाठी असेल. ओके 4th स्टँडर्ड तुमच्यासाठी सुद्धा. ओके सो 3rd स्टँडर्ड यू कॅन लीव नाव. 3rd स्टँडर्ड वाले क्लास लेफ्ट करू शकता इफ यू हॅव कम्प्लीटेड. शो मी युअर बुक अँड लीव. वेट बाय मला टीचर. नो वेट मला बुक दाखवा आणि लेफ्ट व्हा. ओके मला बुक दाखवा आणि लेफ्ट व्हा. स्वराज शो मी युअर बुक. वेट आदित्य वेट. स्वराज बुक दाखव. स्वराज शो मी युअर बुक. ओके आदित्य यू शो मी युअर बुक. गुड. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करणार आहात. आदित्य यू आर फ्रॉम 3rd स्टँडर्ड ना की 4th स्टँडर्ड. थर्ड. मग तू हे का लिहिलं आहेस डिव्हिजनचे प्रॉब्लेम्स. मी काय सांगितलेलं तुमच्या बुक मधून हे लिहायला सांगितले होते ना मी. टीचर माझा बुक मामाकडे राहिलेला. ओके मग सांगितलं असतंस तर मी इथे दाखवलं असतं तुला. ओके फाईन. वेदांग तुझं बुक दाखव. येस मॅम मी दाखवू. वेट स्वराज. ओके येस गुड. ओके वेदांग यू कॅन लिव्ह. आदित्य तू पण लेफ्ट करू शकतोस. येस स्वराज दाखव बुक आता.
Yes, very nicely written, Swaraj. Good. Yes, good. You can leave now. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye bye. Teacher, complete. अजून कोण आहे थर्ड स्टँडर्डचं? श्रेया आपका हुआ है श्रेया? हाँ, यस टीचर. बुक बताइए बेटा. ओके ओके गुड. टीचर कंप्लीट. ओके श्रेया यू कैन लीव बेटा. ओके फोर्थ स्टँडर्ड हॅव डन ना. चला फोर्थ स्टँडर्ड आपले प्रॉब्लेम्स काय काय होते आन्सर सांगा तुम्ही मला आता. वन बाय वन. ओके येस. कोणते लिहायला सांगितलेले मी तुम्हाला? हे राईट. ओके 75 डिवायडेड बाय 5. तन्वी टेल मी. टीचर. ओके वेट वेट मी आन्सर तुम्हाला दाखवते आणि मग तुम्ही सांगा तुमचे बरोबर आहेत का. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. यू चेक. जर रॉंग असेल तर तुम्ही चेक पण करू शकता. चला फर्स्ट 3 होते ना आपले. चेक वेदर यू हॅव रिटन राईट और रॉंग. फर्स्ट काय होतं 75 डिवायडेड बाय 5. राईट. 5 1 जा 5. 2 5 will be as it is. 5 5 जा 25. ये सबका सही आया है. बताइए फोर्थ स्टैंडर्ड. Yes. Yes. Okay. Second Yes. was 52 divided by 4. 4 ones are 4. टीचर बरोबर आहे. 5 minus 4 is 1. Then 2. It's 12. 4 threes are 12. Right? ये भी सबका सही आया है. देखिए चेक कीजिए अगर गलत है तो. यस गलत है तो प्लीज चेंज कीजिए. Then third was 44 divided by 3. 3 ones are 3. 1. Then 4. 3 fours are 12. 0 2. ओके. ये भी ऐसे सॉल्व किया आपने. टीचर मेरा गलत है. ओके. चेक करके आप चेंज कर दीजिए जिनका रॉन्ग है प्लीज. इट्स ओके अगर रॉंग हो मेरा गया है तो. गलत. टीचर मेरा भी गलत है. ओके ज्यांचा रॉंग झालाय त्यांनी करा पटकन. कंप्लीट टीचर. ओके कंप्लीट टीचर. येस. चला आता कंप्लीट झालाय. मग आज डिव्हिजन शिकलेलो सगळ्यांना समजलाय का? आपण अजून प्रॅक्टिस घेऊ याच्यावर नेक्स्ट लेक्चरला. मग तुम्हाला एकदम फिट होऊन जाईल. ओके चला. Yes. ओके नाव यू कॅन लीव. बाय बाय. युअर टीचर बुक. होमवर्क विल बी अपलोडेड ऑन युअर गुगल क्लासरूम. ओके गुगल टीचर बुक. क्लासरूम वर. येस तन्वी. टीचर करायचं. ओके शो मी अ बुक अँड देन लीव. चला शो मी अ बुक. टीचर. येस येस येस. टीचर मी दाखवू. वेट 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 वन बाय वन. येस तन्वी शो मी अ बुक. जो बुक दाखवणार तो लेफ्ट होऊ शकतो. आर्या वेट. आर्या वेट 2 minutes. जस्ट 2 minutes आर्या. ओके तन्वी शो मी आताच काय रॉंग झालेलं ते कसं सॉल्व्ह केलेलं एकदा दाखव मला. ओके रफ केलं का तू? ओके फाईन. आर्या. आर्या दाखव बुक. टीचर लेफ हो. येस. टीचर लेफ होतं. आर्या शो मी योर बुक. स्नेहा आप दिखाइए. ओके येस. ओके गुड बेटा.
Then, okay, now, yes, Diksha, तू दाखव. Yes, Diksha, show me your book, बेटा. ओके ओके चला मग आता तुम्ही क्लास लीव करू शकता. बाय बाय एव्हरीवन, यू कॅन लीव नाव. Bye bye, teacher. बाय बाय बाय.